फ्रेंड्स, मी सायली. तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण खूपच महत्त्वाच्या टॉपिकवर ॲक्च्युली आपला हा जो काही व्हिडिओ आहे तर तो आहे आणि तो म्हणजे कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग. ॲक्च्युली कटिंगचे बरेचसे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत, तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओज बघू शकता. बऱ्याचशा साईजचे आहे, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42 अशा बऱ्याचशा साईजचे कटोरी ब्लाऊजचे परफेक्ट कटिंग कशी करावी त्याचे व्हिडिओ मी आधी टाकलेले आहे. बट आता बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करावा हे समजत नाही. बऱ्याचदा कटोरीचा टक्स तिरका जातो, बाही प्रॉपर लागली जात नाही, शोल्डर उतरतं. शोल्डर उतरू नये त्यासाठी शोल्डर जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी तर हे सगळं सविस्तर सांगणार. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा आपले मुंड्यातले पॉईंट हे वर खाली होतात, जॉईंट, आणि मग त्यामुळे आपल्याला फिटिंगला हवं तसं प्रॉपर बसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बऱ्याचदा आपली ब्लाऊजची फिटिंग सरळ येत नाही. सो हे सगळे पॉईंट्स कव्हर करत आज आपण हा जो काही कटोरी ब्लाऊज आहे तर हा स्टिच करणार आहोत. आणि मी तुम्हाला एकदम बेसिकपासून म्हणजे कटोरीला टक्स टाकण्यापासून तर फिटिंगपर्यंत संपूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा कटोरी ब्लाऊज एकदम परफेक्ट असं नक्कीच स्टिच करता येईल. ठीक आहे, तरी जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या खूपच महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून कटोरी ब्लाऊज स्टिच करणं तुम्हाला खूपच सोपं जाईल. ठीक आहे, चला तर मग आता आपण आपल्या खूप महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की कटोरी ब्लाऊजची आपली ऑलरेडी इथे संपूर्ण कटिंग झालेली आहे. एवढंच नाही तर याचं अस्तर वगैरे सुद्धा एकदम परफेक्ट असं जोडलं गेलेलं आहे. तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज त्याचं कटिंगचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे जर कोणी जर काही कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे समजत नसेल तर तुम्हाला लक्षात येईल. ते पण मी डायरेक्ट कपड्यावर कशी कटिंग करायची तर हे सांगितलेलं आहे. तर बघा मग संपूर्ण इथे अस्तर जोडून झालेलं आहे. तर अस्तर कसं जोडायचं याचा व्हिडिओसुद्धा याआधी टाकलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम येत असेल, ते पार्ट एकाच साईडचे होत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने अस्तर जोडून बघू शकता. ठीक आहे, तर चला मग आता कटोरीचा टक्स बऱ्याचदा तिरका जातो, सो तसं होऊ नये त्यासाठी मी आता ज्या पद्धतीने टक्स टाकणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा टाका आणि काही टिप्ससुद्धा सांगते. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या वेळेस आपण ब्लाऊज शिवायला घेतो कटोरी ब्लाऊज, तर आपल्याला हा जो काही पार्ट असतो तर बघा हा ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा आहे. हा आहे कटोरी जोडण्याचा आणि साईडचा आहे आपला मुंड्याचा. त्यानंतर बघा या पद्धतीने कटोरीसुद्धा एकीकडच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची असते. यामुळे काय होतं की दोन पार्ट आपले व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडचे होतात. त्यानंतर बघा कटोरी ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर वरच्या साईडला आपलं थोडंसं एक्स्ट्रा आहे आणि ते एक्स्ट्राच पाहिजे. जर ते एक्स्ट्रा असेल तरच आपल्याला कटोरी ब्लाऊज परफेक्ट बसतो, त्याचा पफ व्यवस्थित असतो आणि फिटिंग वगैरे कम्फर्टेबल असते. म्हणजे आपल्याला कमी वगैरे होत नाही, टाईट वगैरे होत नाही. ठीक आहे, तर कटिंग ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने करा, म्हणजे हे तुमचं बरोबर एक्स्ट्रा येईलच. बघा मग सगळ्यात पहिली स्टेप आहे, ह्या पद्धतीने आपण कटोरी आणि साईड पार्ट मॅच करायचा. आणि इथे बघा जिथपर्यंत येतोय तिथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता ही मार्किंग केल्यानंतर काय करायचं बघा, आपण जसा रेग्युलर टक्स टाकत असतो तो पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला मॅच करायचा असतो. बघा हे जे काही दोन टोक आहे कटोरीचे तर ते ह्या पद्धतीने जोडायचे आहे. आणि बघा बरोबर जो काही आपला पॉईंट आहे वरचा तर तो त्याला मॅच करायचा आहे. हे दोन पॉईंट पण मॅच केले आहे आपण बघा, आणि व्यवस्थित तिथे घडी घालून व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर बघायचं हा पॉईंट आणि तो पॉईंट मॅच होतोय का, तर किंचितसा होत नाही एक लाईन, तर मग बघा बरोबर त्या पॉईंटवर आपल्याला घडी येईल अशा पद्धतीने इथे घडी घालून घ्यायची आहे. आणि खालचा पॉईंट बघा आपला थोडासा वरती गेलेला आहे, बट ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. तर एक्स्ट्राचा आपण नंतर कट करू शकतो आणि आपलं परफेक्ट अशी कटोरी रेडी होईल. जर का कटिंगमध्ये थोडंसं काही होत असेल तर ह्या पद्धतीने होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. बघा मग आता एक लाईन आपला इकडचा पार्ट वरती गेला पण वरचा आणि मधला पॉईंट बरोबर आपण मॅच केलेला आहे. तर बघा जो काही उभा टक्स आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे 2.5 इंचाचा आणि जो काही आडवा आहे तर तो घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचाचा. बरोबर मी ज्या पद्धतीने दोन पॉईंट मॅच केले त्या पद्धतीने पॉईंट मॅच करूनच ह्या टक्सची मार्किंग करायची आहे, हे लक्षात राहू द्या. आणि मग बघा ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ केली आणि ही आपली टक्सची मार्किंग इथे परफेक्ट अशी करून झालेली आहे. आता हा जे काही टक्सची मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आता आपण टिप मारून घेऊयात. तर
बघा व्यवस्थित प्रॉपर त्याच पद्धतीने पकडायचं आहे. एक लाईन बघा आपला तो पार्ट वरती आलेला आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, असू द्या. डायरेक्ट आता जी काही मार्किंग आहे त्यावर आपण टक्स टाकून घेऊयात. तर बघा आता अजून एक महत्त्वाचं आहे, ज्या वेळेस तुम्ही टक्स टाकणार आहे त्यावेळेस आपल्याला टक्सला खालच्या साईडला म्हणजे स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं असतं. तर ते बघा ह्या पद्धतीने आधी एक टिप टाकून घ्यायची. इथपर्यंत आलं की धागा जास्त लूज सोडायचा नाही आहे. जर लूज सोडला तर मग तिथून आपला टक्स ओपन होण्याचे चान्सेस असतात. आणि बघा इथे लॉक करून घेतलं 2-3 टिपा मारून. ठीक आहे, म्हणजे मग तिथून पण ते ओपन होत नाही आणि वरती जास्त धागा सोडलेला नसतो, त्यामुळे तिथून सुद्धा होत नाही. म्हणजे बरोबर तिथपर्यंत आलं की आपली कटोरी फिरवून घ्यायची. तर बघा एकदम परफेक्ट असा आपला कटोरीचा टक्स टाकला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता बघा एकदम सरळ त्या लाईनला मॅच सुद्धा झालेला आहे बघा. ठीक आहे, तर मग ह्या पद्धतीने टक्स टाकायचा आहे म्हणजे एकदम परफेक्ट येईल. आता बघा अजून एक महत्त्वाचं आहे की बघा कटोरी एकदम फुगीर वगैरे सुद्धा आलेली आहे, कुठेही चपटी दिसत नाही आणि अशी कटोरी आली की ती फिटिंगला खूप प्रॉपर आणि एकदम छान बसते, कम्फर्टेबल पण बसते, टाईट वगैरे सुद्धा होत नाही किंवा लूज सुद्धा होत नाही. ठीक आहे, आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा कसा टाकायचा तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा दुसऱ्या साईडचे पॉईंट सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने मॅच करायचे आहे. साईड पार्ट आणि कटोरी बघा या पद्धतीने ठेवून बघायचं आणि जिथे एक्स्ट्रा येते तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे. मी पुन्हा सांगते, कटोरी ही साईड पार्टपेक्षा थोडी एक्स्ट्राच असते, ती एक्स्ट्रा असेल तरच आपल्याला कम्फर्टेबल ब्लाऊज बसतो. ठीक आहे, ती मार्किंग केल्यानंतर ह्या पद्धतीने बघा घडी घातलेली आहे आपण आणि तो पॉईंट बरोबर हे बघा इथे मॅच सुद्धा झालेला आहे. बघा आधीच्या वेळेस थोडंसं एक लाईन आपण वरती केलं पण इथे आपला तो बरोबर मॅच झालेला आहे. असं होऊ शकतं कटिंग करताना एक लाईन जरी पुढे मागं झालं तरी सुद्धा मग तो प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, आता बघा या पद्धतीने घडी घातली, ते 2 पॉईंट मॅच केले आणि आता इथे सुद्धा आपल्याला सेम आधीचं जसं 2.5 इंचचा टक्स टाकला तसंच टाकायचा आहे आणि आडवा 1.5. आता आडवा जो आहे तर तो सगळ्या साईजसाठी सेम आहे, फक्त उभा टक्स साईजनुसार चेंज होतो. तर तो किती कसा टाकायचा तर याचा व्हिडिओसुद्धा मी आधी टाकलेला आहे. तर साईजनुसार तो असतो. बऱ्याचदा आता बेसिक 36 पर्यंत तर आपला 2.5चाच आहे. खूप उंची असेल किंवा साईज कमी असेल तर अशा वेळेस थोडंसं होऊ शकतं. आपण 40 साईजला 3चा टाकतो पण रेग्युलर आपण 2.5 टाकत असतो आणि 40 आणि 40च्या पुढे 3चा. तर बघा इथपर्यंत आल्या बघा लगेच फिरून घेतले, धागा आपण एक्स्ट्रा सोडलेला नाहीये. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. नाही तर बऱ्याचदा टक्सला जर का आपण तिथे लूज धागा सोडला तर मग काय होतं की तिथून लवकर ओपन होण्याचे चान्सेस असतात आणि ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होतो. तर बघा आता ह्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपण परफेक्ट प्रॉपर असा टक्स टाकून घेतला आणि तो सुद्धा बघा बरोबर एका लाईनमध्ये आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता म्हणजे एकदम सेंटरला आलेला आहे. आता बघा इथून जो काही एक्स्ट्रा होतं तर ते आपण इथे कट करून घेऊयात. तुम्हाला मी मगाशी बोलली ना आधीच्या एक लाईन होतं, ठीक आहे, एकदम किंचित केलेलं आहे. हां, तर बघा फायनली दोन्ही कटोरीचे टक्स आपण एकदम परफेक्ट टाकून घेतलेले आहे. एकदम सरळ असे आलेले आहे आणि ॲक्च्युली शेप वगैरे पण एकदम प्रॉपर आलेला आहे. कटोरीसुद्धा एकदम फुगीर आलेली आहे, कुठेही अशी चपटी वगैरे दिसत नाही आहे. ठीक आहे, आता हा झाला आपलं ते 2 पॉईंट जॉईन करून आपण जो काही टक्स टाकला तो महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर फक्त टक्स आत्ताच टाकणं महत्त्वाचं नाही आहे, तर आपण तो पार्ट म्हणजे साईड पार्टला कटोरी कशी जोडतो, क्रॉसपट्टी कशी जोडतो त्यावर सुद्धा त्या गोष्टी डिपेंड असतात. तर आता आपण सगळ्यात आधी कटोरी आणि साईड पार्ट एकमेकाला जोडून घेऊयात. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्यावेळेस तुम्ही कटोरी आणि साईड पार्ट जोडतात त्यावेळेस सगळ्यात आधी आपल्याला वरच्या साईडने कटोरी जोडायला सुरुवात करायची असते, म्हणजे गळ्याच्या साईडने. का? कारण जरी ती खालच्या साईडला एक्स्ट्रा झाली तरी सुद्धा आपण ती कटिंग करू शकतो आणि जास्त आपल्याला काही फरक पडत नाही. ॲक्च्युली ती व्हायलाच नको, पण एखाद्या लाईन झाली तरीसुद्धा. बट जर का गळ्याच्या साईडला ती एक्स्ट्रा झाली एखाद्या लाईन आणि तिथून जर आपण कट केलं तर गळा लूज पडू शकतो. त्यामुळे आठवणीने गळ्याच्या साईडलाच बघा कटोरी आणि साईड पार्ट जोडायला सुरुवात करायची. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही पार्ट जोडताना आपल्याला साधारणतः टेपचे 3 लाईन एवढं मार्जिन पकडून हे पार्ट जोडून घ्यायचे असतात. आणि कटोरी जोडताना कटोरी अजिबात खेचायची नाही आहे, एकदम लूज सोडून ती जोडायची आहे. म्हणजे मग ती एक्स्ट्राची होत नाही, कारण की गोलाकार असतो तिथे आणि तुम्ही जेवढं ताणाल तेवढं ती कटोरी ताणली जाते आणि ताणली गेली की मग ती काय होते, आपण एक्स्ट्राची कट करतो पण ब्लाऊज आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसत नाही प्रॉपर पाहिजे तसा. त्यामुळे आठवणीने तुम्ही कटोरी न खेचताच जोडायचा आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या, अजिबात विसरू नका. ठीक आहे, आणि मग इथे बघा डबल टिपसुद्धा आपण देऊन घेतलेली आहे.
तर बघू शकतात एकदम परफेक्ट अशी कटोरी आपली त्या साईड पार्टमध्ये व्यवस्थित बसलेली आहे आणि ती बसलीच पाहिजे, तरच मग आपला पफ वगैरे व्यवस्थित येतो आणि फिटिंगला व्यवस्थित बसतो. त्यामुळे न खेचता बरोबर बसायची आहे. एखाद्या लाईन एक्स्ट्रा झाली तर ठीक आहे, पण जास्त व्हायला नको. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडचं सुद्धा कटोरी आणि साईड पार्ट आपण इथे जोडून घेऊयात. इथे सुद्धा टेपच्या 3 लाईन एवढंच आपल्याला मार्जिन पकडून हे 2 पार्ट जोडून घ्यायचे आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे कटोरी अजिबात खेचायची नाही आहे, न खेचता ती आपल्याला लावायची आहे. ती जास्त एक्स्ट्रा व्हायला नको. मी पुन्हा पुन्हा सांगते कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की कटोरी ही गोलाकार असते आणि म्हणजे तिरका पार्ट जातो आणि तिरका पार्ट हा कपड्याचा स्ट्रेचेबल असतो. त्यामुळे तुम्ही जेवढा ताणाल तेवढा तो ताणला जातो, पण मग फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. आपल्याला तो कटोरी तिरक्या कपड्यात कट करायची असते कारण की ती फिटिंगला व्यवस्थित बसावी म्हणून. हे बघा इथून मी कट केलं एकच लाईन एकदम तिरकं एवढंसंच पार्ट. लक्षात राहू दे जास्त कटिंग केलेलं नाहीये, म्हणजे तेवढंसं होऊ शकतं पण जास्त व्हायला नको. तर फायनली बघा एकदम परफेक्ट असं आपण दोन्ही साईडचे इथे कटोरी आणि साईड पार्ट जोडून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात बघा किती परफेक्ट असं आलेलं आहे. फिनिशिंग सुद्धा खूप छान दिसते. त्यानंतर आता आपण क्रॉसपट्टी सुद्धा जोडून घेऊयात. तर क्रॉसपट्टीला बघा इथून 3ला मार्किंग करायची आहे आणि आतल्या साईडला आपल्याला 3लाच मार्किंग. दोन्ही साईडनी केली की काय होतं की परफेक्ट एकसारखी लागली जाते, कमी जास्त होत नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा हा पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपल्याला ही क्रॉसपट्टी ह्या पद्धतीने बघा उलटी ठेवायची आणि जिथे मार्किंग केलेली आहे तर तेवढंच बरोबर मार्जिन पकडायचं आहे. बघा इथे लॉक करायचं. हा टक्स आतमध्ये ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे. खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच तो व्यवस्थित फोल्ड जर झाला नाही तर कटोरीचा टक्स पुन्हा वेगळाच काहीतरी तिरका वगैरे होतो, फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे तो आपण ज्यावेळेस क्रॉसपट्टी जोडतो त्यामध्ये व्यवस्थित दाबणं सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला हा पार्ट सुद्धा जोडून दाखवते. सेम त्याच पद्धतीने बघा आता कंटिन्यू लगेच आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा इथे जी काही क्रॉसपट्टी आहे तर ती जोडून घेऊयात. आणि बघा तो टक्ससुद्धा आतमध्ये व्यवस्थित फोल्ड केलेला आहे. कारण की फक्त कटोरीला टक्स मी ज्या पद्धतीने टाकतोय त्या पद्धतीने टाकणंच नाही, तर पुढचं क्रॉसपट्टी व्यवस्थित जोडणं सुद्धा खूप तेवढंच महत्त्वाचं असतं. तर बघा दोन्ही साईडनी जोडून झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आता बघा हा जो काही पार्ट आहे तर तो या पद्धतीने सरळ करायचा आहे. बघा टक्स परफेक्ट आहे अजून तरी. ठीक आहे, त्यानंतर ह्या पद्धतीने बघा फोल्ड करायचा, यामध्ये टाकले आणि अस्तरची क्रॉसपट्टी त्यावर टाकायची आहे. आणि इथे बघा जो काही अस्तरवर आपण मॅच केलेला पॉईंट होता 3चा तर ते व्यवस्थित मॅच करत आपल्याला हे दोन्ही पण व्यवस्थित तेवढंच मार्जिन पकडून जोडून घ्यायचं आहे. आणि इथे बघा मी डबल टिपसुद्धा देऊन घेत आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडचे सुद्धा जी काही क्रॉसपट्टी आहे तर ती जोडून घेऊयात. आणि त्यानंतर मग दोन्ही पण मी तुम्हाला सरळ करून दाखवेल. हे बघा तसं फोल्ड केलं त्यामध्ये टाकली. ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे. बऱ्याचदा तो टक्स व्यवस्थित प्रॉपर आपला एकावर एक येत नाही. जर का हे 2 पॉईंट म्हणजे क्रॉसपट्टी अस्तरची आणि ब्लाऊजची व्यवस्थित एकावर एक जर का जोडली गेली नाही तरीसुद्धा आपला तो टक्स तिरका होतो. त्यामुळे व्यवस्थित मार्किंग करूनच मी ज्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं फोल्ड केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं म्हणजे तिथून धागे निघण्याचे सुद्धा चान्सेस राहत नाही. आणि मग बघा ह्या पद्धतीने आपण हे बाहेर काढून सरळ करून घेऊयात. ठीक आहे, आणि काय करायचं आता बघा हे सरळ केल्यावर इथून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजे टिप मारून घ्यायची आहे सरळ वरच्या पार्टला. बघा थोडीशी क्रॉसपट्टी एक्स्ट्रा होती ना म्हणून. आणि मग ती आपण इथे कट करून ते सरळ करून घेऊयात. नाहीतर बऱ्याचदा हुक लूक पट्टी लावायला प्रॉब्लेम होतो असं कमी जास्त असेल तर बघा एकदम परफेक्ट असा टक्स अजूनसुद्धा आलेला आहे. तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही जोडायचा आहे क्रॉसपट्टी आणि साईड पार्ट. म्हणजे मग कटोरीचा टक्स आधी जसा टाकलेला आहे तसाच तो नंतरसुद्धा राहतो. नाही तर बऱ्याचदा आधी परफेक्ट राहतो पण क्रॉसपट्टी जर का व्यवस्थित लागली गेली नाही तर मग कटोरीचा टक्स पुन्हा तिरका होतो, तर तो दाबला जातो. तर असं होऊ नये त्यासाठी मी ज्या पद्धतीने क्रॉसपट्टीची मार्किंग करून ज्या पद्धतीने फोल्ड करून जसं तुम्हाला सांगितलं सेम तसंच करायचं आहे. तर फायनली बघा दोन्ही साईडच्या आपण कटोरी साईड पार्ट आणि क्रॉसपट्टी इथे जोडून घेतलेला आहे. आणि तेही बघा एकदम परफेक्ट असं छानशा फिनिशिंग सहित. तर बघा हे जे काही 2 पार्ट आहेत आता याला आपण हुक लूक पट्टी लावून घेणार आहोत. तर ते जर का थोडंफार कमी जास्त असेल तर ते किंचितसं कट करून तुम्ही सेम करू शकता. हे बघा इथे किंचितसं आहे. ठीक आहे, कधीतरी होऊ शकतं. हे बघा एकच लाईन आहे, ह्या पद्धतीने फक्त कट केलेला आहे. आपण जास्त पण कट करायचं नाही तर पुढचा गळा लूज होतो. ठीक आहे, तर बघा मग एकदम परफेक्ट सुंदर फिनिशिंग सहित आपण हे दोन्ही पार्ट इथे जोडून घेतलेला आहे. कटोरीचा टक्स एकदम परफेक्ट सरळ आलेला आहे. त्यानंतर आता इथे आपण हुक लूक पट्टी लावून घेऊयात. तर बघा एवढी पट्टी आहे तर ती आपल्याला पुरते, तर त्यामध्ये आता आपण हुक पट्टी
कटिंग करून घेऊयात. तर बघा पट्टीच्या सहाय्याने बरोबर 1 इंचाची मी इथे ही पट्टी कट करून घेतलेली आहे. ॲक्च्युली ही डबल फोल्ड आहे, कारण की डबल फोल्ड लावलं की ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे छान येतं त्यामुळे. ठीक आहे. तर बघा आता हुकपट्टी आपण 1 ते 1.25 इंचाची कट करून घ्यायची आणि ती शक्यतो डबल फोल्ड कपड्यातच करायची आहे, म्हणजे ती टोटल आपण 1.25 इंचाची इथे कट केलेली आहे. त्यानंतर बघा मग इथून आपल्याला लूप पट्टी कटिंग करायची आहे. तर जी काही लूप पट्टी आहे तर ती आपल्याला साधारणतः 2.5 इंचाची पाहिजे असते. ठीक आहे. तर बघा मग 2.5 इंचाची इथे पट्टी ती सुद्धा आपण इथे बघा फोल्ड करून लावू शकतो किंवा डायरेक्ट सुद्धा लावू शकतो. ठीक आहे. तर बघा मग या दोन्ही पट्ट्या आता आपल्या कटिंग झालेल्या आहेत. तर सगळ्यात आधी हुक पट्टी लावूयात. इकडच्या साईडला बघा हुक पट्टी असते, तर ही जी काही पट्टी आहे तर ती आपल्याला इथे सरळ ठेवून घ्यायची आहे आणि साधारणतः 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून बघा ह्या पद्धतीने टीप मारायची आणि खालच्या साईडला बघा फोल्डसुद्धा केलेला आहे आणि लॉकसुद्धा करून घेतलेला आहे. ही पट्टी लावल्यानंतर बघा आता ती पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे ह्या पद्धतीने आणि मग वरच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जी काही आतली पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे हुक पट्टी लागली जाईल. तर बघा आता हे कट केल्यानंतर काय करायचं, अजून एक टीप त्याच्या शेजारून द्यायची आहे आपल्याला, पण वरच्या साईडनी द्यायची आहे, म्हणजे एकसारखी टीप येते आणि फिनिशिंगसुद्धा छान येईल. तर बघा मग फायनली इथे आता आपण हुक पट्टी लावून घेतलेली आहे प्रॉपर फिनिशिंग सहित. ठीक आहे. त्यानंतर आता आपण इथे लूप पट्टी लावून घेऊयात. आता बघा ही जी काही हुक पट्टी होती तर ती आतल्या साईडला गेलेली आहे, त्यामुळे आपण लावताना ती वरच्या साईडनी लावली. बट आता जी काही लूप पट्टी आहे तर ती वरच्या साईडनी 1 इंचाची एक्स्ट्रा असते, त्यामुळे आता आपण लावताना ती आतल्या साईडनी लावणार आहोत. तर लक्षात राहू द्या बघा इथे 3-3.25 इंचाची कट केलेली आहे. डबल फोल्ड करायचं आहे जास्त जाड म्हणून. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने बघा ती खाली ठेवलेली आहे, म्हणजे आतल्या साईडने आणि साधारणतः 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून इथे बघा आपल्याला ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे. एकदम एकसारखी टीप यायला पाहिजे, नाही तर ब्लाऊजला पुन्हा लूक व्यवस्थित येत नाही, फिनिशिंग पण बिघडते. त्यानंतर बघा आता एक फोल्ड इथे आणि अजून एक बरोबर जिथे आपण आधीची टीप होती त्यावर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. आणि लक्षात राहू द्या पुन्हा सांगते, ही जी काही एक्स्ट्राची पट्टी आहे म्हणजे लूप पट्टी तर ती एक्स्ट्राच झाली पाहिजे आणि ती सुद्धा 1 इंचाची, 1 इंचापेक्षा कमी व्हायला नको. त्यामुळे मोजून घ्यायचं आहे. एकदा प्रॅक्टिस झाल्यावर काही नाही, पण जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस नाही आहे तोपर्यंत व्यवस्थित काळजीपूर्वक मोजूनच तुम्ही इथे ही पट्टी लावून घ्यायची आहे. त्यानंतर बघा खालच्या साईडला मी थोडंसं आतमध्ये फोल्ड करून एक टीप मारून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आता बघा इथे थोडंसं अंतर सोडून अजून एक टीप मारून घेते, म्हणजे त्या 2 लाईनमध्ये आपल्याला लूप करता येईल. आणि हे जी काही लूप आहेत तर ही मी हाताने सुई धाग्याने करणार आहे, मशीनवर करणार नाही आहे, कारण मशीनवर केलं की लवकर ब्लाऊज खराब होण्याचे चान्सेस असतात. बट तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मशीनवर सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर बघा त्यानंतर ह्या पद्धतीने चेक करायचं हुक लूप पट्टी बरोबर एकावर एक आलेली आहे की नाही, कारण यानंतर आता आपल्याला इथे गळापट्टी लावून घ्यायची आहे. तर आता आपण गळापट्टी इथे कट करून घेऊयात. तर बघा लक्षात राहू द्या अस्तरचा ब्लाऊज होता, तर अस्तरचा ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर जो काही आपला अस्तर उरलेलं होतं तर त्यामध्येच आता आपण इथे गळ्यासाठी पट्ट्या कटिंग करणार आहोत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळापट्टी आपल्याला ह्या तिरक्या कपड्यामध्ये काढायच्या असतात, कारण की तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि ज्या वेळेस गळापट्टी स्ट्रेचेबल असते त्याच वेळेस आपली ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येते, गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित गोलाकार येतो. तर आपल्याला इथे साधारणतः 1.25 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. 1.5ची पण काढू शकतात जर का तुम्हाला 1.25 इंच कमी पडत असेल तर. मग स्टार्टिंगला तुम्ही 1.25ची करू शकतात जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पकडायला वगैरे कम्फर्टेबल वाटत नाही, तर अशा वेळेस तुम्ही 1.5ची काढू शकता. तर बघा इथे मी काय करते, अंदाजे टेप जी काही पट्टी होती त्याने मार्किंग केलेली आहे तर ती 1.5ची झालेली आहे, पण मग मी बघा इथे थोडंसं 1.5 इंच कमी करून घेते. तर 1.25ला इथे बघा मी मार्किंग करून घेते आणि मग 1.25 इंचाच्याच ह्या 2 पट्ट्या करून घेणार आहे, कारण की 2 पट्ट्या लागणार आहे, एक साईडला एक असं म्हणून, आणि एवढी सफिशियंट आहे, एक साईडला एक आपल्याला पुरणार आहे, त्यामुळे मग अजून काही गरज नाही. बट जर का तुमचा कपडा कमी असेल आणि तुम्हाला जर पुरणार नसेल तर अशा वेळेस मग तुम्ही पट्टीला जॉईंट देऊ शकतात, पण इथे आपल्याला लगेच काही जॉईंटची गरज नाही आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण गळापट्टी कधी लावतो ब्लाऊजला, ज्या वेळेस आपल्या ब्लाऊजचा बॅकनेक हा डिझाईनचा असतो, अशा वेळेस आपण पायपिंग करू शकत नाही, कारण की ब्लाऊजचं लूक जाईल. तर अशा वेळेस शक्यतो आपण गळापट्टी लावत असतो, म्हणजे ब्लाऊजला छान असं लूक यावं यासाठी. तर बघा मग मी इथे 1.25 इंचाच्या ह्या 2 पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहे.
आणि इथे मी तुम्हाला चेक करून दाखवते की हा स्ट्रेचेबल कपडा पण आहे, म्हणून पुन्हा सांगते, आठवणीने तिरक्या कपड्यामध्ये ह्या पट्ट्या काढायच्या आहेत. चुकूनही सरळ याच्यात काढू नका, फिनिशिंग बिघडते, गोल गळा प्रॉपर येत नाही. त्यामुळे मग आठवणीने तुम्ही तिरक्या कपड्यामध्येच ह्या पट्ट्या कट करायच्या आहे. तर बघा ह्या ज्या काही दोन्ही पट्ट्या आहेत, तर बघा ह्या कशा इथे एकावर एक ठेवून बघूयात आपण, आणि थोडंफार कमी जास्त असेल तर त्या सेम करून घेऊयात, कारण की व्यवस्थित सारख्या एकसारख्या असतील तरच मग आपली गळ्याची फिनिशिंग वगैरे प्रॉपर येणार आहे. तर बघा इथे किंचित एक्स्ट्राचा आहे, तर मी ते कट करून घेते. तर तुम्हीसुद्धा शक्यतो व्यवस्थित टेपनेच मार्किंग करून घ्यायची आहे, पण जरी कमी जास्त झालं तरीसुद्धा मग तुम्ही ह्या पद्धतीने त्या एकसारख्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे मग आपली पट्टी व्यवस्थित एकसारखी लागली जाते आणि हात शिलाईला पण काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. तर बऱ्याचदा आतून गोळा वगैरे होण्याचे चान्सेस असतात. आणि पट्ट्या बघा कशा इथे स्ट्रेचेबल आहे. ठीक आहे, चेक करून दाखवलं आहे. चला मग आता आपण ही पट्ट्या जे कटिंग केलेल्या आहेत तर त्या इथे ब्लाऊजला लावून घेऊयात. तर बघा सगळ्यात आधी एका पार्टला मी तुम्हाला लावून दाखवते. तर बघा ही जी काही पट्टी आहे तर ती आपल्याला ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे, आणि ती व्यवस्थित आता एकसारखी थोडी प्रेस करून घ्यायची. आणि बघा ह्या पद्धतीने वरच्या साईडला आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही पट्टी लावताना आपल्याला इथे साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. लक्षात राहू द्या, डबल पट्टी केलेली आहे फोल्ड, आणि मग ती ह्या पद्धतीने आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे. ॲक्च्युली ही जी काही गळापट्टी आहे तर ह्या पट्टी लावण्याची सुद्धा दोन पद्धती आहेत, बट आता मी तुम्हाला एक सांगते, ही सोपीच आहे, आणि दुसरी नंतर कधीतरी सांगेल. ठीक आहे, पण एवढी लक्षात राहू द्या, ही पण एकदम सोपी आहे. डबल केलं की पुन्हा आपल्याला इथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस नसतात, डबल टीप मारण्याची सुद्धा गरज नसते. तर म्हणूनच मग ह्या पद्धतीने बघा व्यवस्थित मी काळजीपूर्वक इथे गळ्याच्या कडेकडेने एकसारखं मार्जिन पकडायचं, म्हणजे गळ्याचा शेपसुद्धा चेंज व्हायला नको. आणि पाव इंचाचं मार्जिन ठेवून बघा ही पट्टी लावून घेत आहोत. तर इथे बघा जी काही एक्स्ट्राची पट्टी आहे तर ती आपण थोडीशी कटिंग करून घेऊयात, आणि थोडीशी फोल्डिंग पुरतं आपल्याला ठेवायची आहे. तर बघा मी इथे थोडी ठेवली, आणि ती ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आपण त्यावर कंटिन्यू टीप मारून घेऊयात. आणि इथे लास्टला आपल्याला बघा लॉकसुद्धा करायचं आहे डबल टिप देऊ, म्हणजे तिथून ती पट्टी निघण्याचे चान्सेस राहणार नाही. तर बघा मग एकदम प्रॉपर सरळ अशी आपण ही पट्टी इथे लावून घेतलेली आहे. मी तुम्हाला अतिशय सावकाश दाखवलेलं आहे, म्हणजे ते तुमच्या लक्षात यावं. तर आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ती पट्टी लावून घेऊयात. तर दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपल्याला सेम त्याच पद्धतीने इथे डबल फोल्ड करायची आहे. त्याचबरोबर स्टार्टिंगला आता फोल्ड करायचं, कारण की आपण लूप पट्टीपासून लावणार आहोत म्हणून. आणि बघा इथे ह्या पद्धतीने ठेवून साधारणतः इथे सुद्धा आपल्याला पाव इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे स्टार्टिंगला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं आहे. आणि जसा गळ्याचा शेप आहे तसं प्रॉपर एकसारखं पकडायचं आहे. त्याचबरोबर इथे कटोरी साईड पार्टचा जो काही जॉईंट पार्ट आहे तर तो आपल्याला वरच्या साईडला फोल्डसुद्धा करायचा आहे आतून. लक्षात राहू द्या, तो जर का एक पार्ट खालीवर असला तरीसुद्धा मग पुन्हा फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो, गळा असा वरती उचकल्यासारखा दिसतो. त्यामुळे ते व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचं आहे. आणि मग पुन्हा बघा कंटिन्यू शोल्डरपर्यंत आपण ही पट्टी लावून घेऊयात. व्यवस्थित एकसारखं फोल्ड करा, नाही तर बऱ्याचदा एखादा पदर काय होतं कमी जास्त होतं आणि मग पुन्हा ते बाहेर निघतं. सो तसं होऊ नये त्यासाठी मग व्यवस्थित स्टार्टिंगलाच काळजीपूर्वक इथे ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा मग मी इथे प्रॉपर असे लावून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सावकाश दाखवलेला आहे, म्हणजे व्हिडिओ बघून ते तुमच्या लक्षात यावं. ठीक आहे, आता बघा एवढी पट्टी लावून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे मारायचे आहे छोटे छोटे कट्स. त्यामुळे काय होईल की ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती व्यवस्थित प्रॉपर फोल्डसुद्धा होईल. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की आपला जो काही गळ्याचा आकार आहे तर तो व्यवस्थित गोलाकार येईल. जर का पट्टी व्यवस्थित फोल्ड झाली नाही तर ती वरती दिसते आणि आपल्याला जसा गोलाकार शेप प्रॉपर हवा आहे तसा येत नाही. त्यामुळे मग अतिशय काळजीपूर्वक तुम्ही इथे हे कट्स मारायचे आहे आठवणीने. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे काळजीपूर्वक कट्स मारायचे, कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये ब्लाऊजला कट जाण्याचे चान्सेस असतात त्यामुळे. ठीक आहे, तर बघा मग ह्या पद्धतीने कट्स मारून झालेले आहे. त्यानंतर आता ही पट्टी आपल्याला बघा इथे ह्या पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे सरळ सगळ्या साईडने. ठीक आहे, आणि यावर आता आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. तर आपण ज्या पद्धतीने दाब टीप देतो ना सेम त्याच पद्धतीने इथे ही टीप मारायची आहे. लक्षात राहू द्या ब्लाऊजवर ही टीप येत नाही, जी आपली पट्टी आहे त्यावर ही टीप येत असते. तर बघा लगेचच दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच प्रेस करून टीप मारून घेऊयात. एकदम कडेकडेने येते पण ब्लाऊजवर येत नाही, त्या पट्टीवर टीप येते. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो लक्षात राहू द्या. ठीक आहे, बघा दोन्ही साईडला आता आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं, आता ही जी काही पट्टी आहे तर ती आपल्याला बघा ह्या पद्धतीने आतमध्ये प्रेस करून घ्यायची आहे आधी.
आणि इथे मग आपण हातशिलाई करतो. हातशिलाई कधी करतो? ब्लाऊज पूर्ण झाल्यावर. ठीक आहे. तर बघा दोन्ही साईडचं प्रेस करूयात. तुम्ही इथे बघू शकता, प्रेस करून दाखवते मी तुम्हाला. आणि एकदम गोलाकार शेप आलेला आहे बघा गळ्याचा, हे बघा. ठीक आहे. दोन्ही साईडने प्रॉपर असं प्रेस करून घेऊयात. आणि फायनली आता आपली ही गळापट्टी लावून झालेली आहे. याला फक्त हातशिलाई बाकी आहे, पण ब्लाऊज पूर्ण झाल्यावर आपण हातशिलाई करत असतो. तर बघा मग फायनली इथे आपला ब्लाऊजचा म्हणजे कटोरी ब्लाऊजचा पुढचा भाग स्टिच करून झालेला आहे. त्याचबरोबर इथे स्लीवसुद्धा आपल्या रेडी आहेत. तर स्लीव्जला आपण लेस लावणार होतो, म्हणजे जी काही साडीची होती ब्लाऊज पीसची, तर ते सुद्धा बघा परफेक्ट प्रॉपर लावून इथे स्लीवसुद्धा आपल्या रेडी झालेल्या आहेत. एवढंच नाही तर हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजचा बॅकनेकसुद्धा इथे फायनली आपण स्टिच करून घेतलेला आहे. हे बघा मी तुम्हाला इथे दाखवते. तर बघा ही जी काही डिझाईन आहे तर याच्या कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तो व्हिडिओ बघून तुम्हाला अशी डिझाईन सहज बनवता येईल. आणि खरंच या डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येणार आहे. आणि ही जी काही डिझाईन आहे तर ही बघा फक्त लेसपासून बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात लूक पण खूप सुंदर आलेला आहे. तर फायनली बघा बॅकनेक रेडी आहे, पुढचा भाग रेडी आहे, स्लीव्ज रेडी आहेत. तर आता आपल्याला सगळ्यात आधी जोडायचा आहे शोल्डर. तर बघा शोल्डर जोडताना हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि इथून आपल्याला जी काही ब्लाऊजची उंची आहे त्याची मार्किंग करायची. कारण काय होतं, बऱ्याचदा आपली जी काही ब्लाऊजची उंची असते ती एक तर कमी किंवा जास्त होते, कारण मार्जिन कमी जास्त होते. त्यामुळे बघा ब्लाऊजची उंची जेवढी आहे त्याची मार्किंग करायची. तर बघा इथे मी 12.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जी काही ब्लाऊजची उंची आहे त्याची मार्किंग करायची. इथे 12.5 आहे, तुमची 13, 13.5 असेल किंवा 12 असेल, तर जी काही ब्लाऊजची उंची असेल त्याची मार्किंग करायची. म्हणजे काय होतं, आपण बरोबर तेवढंच मार्जिन पकडून हा जो काही ब्लाऊज आहे तर याचा शोल्डर जोडतो आणि त्यामुळे आपली ब्लाऊजची उंची कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही. पण जर का तुम्ही मार्किंग केली नाही तर काय होतं की तुमच्याकडून मार्जिन एक तर कमी किंवा जास्त होतं आणि त्यामुळे आपली ब्लाऊजची उंची आपल्याला प्रॉपर जेवढी पाहिजे तेवढी होत नाही, ती एक तर कमी होती एक तर जास्त होती. त्यामुळे शक्यतो ह्या पद्धतीने ब्लाऊजच्या उंचीची मार्किंग करून घ्यायची. तर बघा इथे बॅकनेक सरळ ठेवला, त्यावर पुढचा जो काही भाग आहे तर तो आपण इथे उलटा ठेवून घेतलेला आहे. आणि आता जिथे मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडून इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर बघा इथे गळ्याला जी काही मोती लेस लावलेली आहे तर त्याचे मोती थोडेसे काढून घ्यायचे जिथे आपली टीप येणार आहे तिथे, म्हणजे मग त्यामुळे काय होईल की ते आपल्या सुईमध्ये अडकणार नाही, सुई तुटणार वगैरे नाही. ठीक आहे. आणि बघा मग प्रॉपर ह्या पद्धतीने व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचं. हे बघा इथे मी मोती काढूनच घेते 1-2. ठीक आहे. आणि बरोबर जिथे मार्किंग केलेली आहे ब्लाऊजची उंचीचे तेवढं मार्जिन पकडून इथे आपण शोल्डर जोडूयात. स्टार्टिंगला लॉक करायचं आहे आणि बघा इथे शेवटीसुद्धा लॉक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर शोल्डरला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची, म्हणजे ते लवकर खराब होण्याचे किंवा उसवण्याचे चान्सेस राहत नाही. तर बघा एक साईडचं शोल्डर आपण परफेक्ट असं छान जोडून घेतलं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं शोल्डरसुद्धा जोडून घेऊयात. तिथेसुद्धा मी तुम्हाला सेम तेच सांगेल की जी काही ब्लाऊजची उंचीची मार्किंग केलेली आहे आणि मार्किंग केल्यानंतर जेवढं उरलेलं आहे तेवढं बरोबर मार्जिनमध्ये पकडून इथे आपण शोल्डर जोडून घेऊयात. तर बघा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आणि इथे आपण डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा आता हे शोल्डरसुद्धा जोडलेलं आहे, तर मी तुम्हाला सरळ करून दाखवते. तर बघा थोडंसं कमी जास्त असेल तर ते कट करून आपल्याला इथे सेम करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा एखादं लाईन वगैरे होतं, तर बघा इथला शेप मी किंचितसा कट करून तो एकसारखा करून घेतलेला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा थोडंसं किंचितसं आपलं एक्स्ट्रा आहे, तर ते मी इथे कट करून सेम करते. म्हणजे शोल्डर जोडल्यानंतर जर का तुम्हाला वाटलं की थोडंफार कमी जास्त आहे तर मग ते व्यवस्थित मॅच करून तुम्ही शोल्डर जोडून घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा बघा कॉर्नरला टीप मारून घ्यायची, कारण की आपण कट केल्यानंतर मग अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपला जो काही जॉईन केलेला असतो तर तो निघतो कटिंग केल्यामुळे, त्यामुळे मग तो पुन्हा एकदा जोडून घ्यायचा आहे. तर बघा मग फायनली एकदम परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपण इथे हे जे काही शोल्डर आहेत तर ते जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण ह्या ब्लाऊजला बाही जोडून घेऊयात. तर बघा बाही दोन्ही दोन वेगवेगळ्या साईडला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. गोलाकार भाग जो आहे तर तो पुढे घेतला आणि जी काही तुमची बाही लांबी आहे त्याची मार्किंग करायची. तर इथे बाही लांबी होती 5, तर बघा मी 5 इंचाला इथे मार्किंग केलेली आहे, म्हणजे उरलेलं आपल्याला इथे मार्जिन पकडता येईल. त्याचबरोबर थोडंफार जर का वरखाली असेल हे बघा ह्या पद्धतीने तर ते कट करून थोडंसं सेम करून घ्यायचं आहे, जर का तुम्हाला शेप थोडासा वाटत असेल चेंज झालेला तर. ठीक आहे. तर बघा मग फायनली दोन्ही स्लीव्ज आपण दोन वेगवेगळ्या साईडला ठेवले.
जी काही बाही लांबी आहे त्याची मार्किंगसुद्धा केलेली आहे. तर आता आपण हे जे काही स्लीव्ज आहेत तर त्या ब्लाऊजला लावून घेऊयात. तर लक्षात राहू द्या, जी मार्किंग केलेली आहे तर तेवढंच आपल्याला मार्जिन पकडून लावायचं आहे. तर बघा, हा जो काही ब्लाऊज आहे तर तो आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आता बाही जोडण्याच्या आधी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. बघा, लूप पट्टी एक्स्ट्राची सोडून सेंटरला ठेवायचं आणि हे बरोबर बसतंय की नाही ते चेक करायचं आहे. बघा, आणि जे एक्स्ट्राचं आहे त्याला मार्किंग करायची आहे आणि ते जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करायचं. तर वरचं पण बघा, जो काही मुंड्याचा शेप आहे तर तो सुद्धा व्यवस्थित आपण करून घेतलं. थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून सेम करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, दुसऱ्या साईडचं सुद्धा मी हुक पट्टी सेंटरपासून ठेवून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे त्याला मार्किंग करून आपण ते एक्स्ट्राचं कट करून घेऊयात. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं, ही स्टेप जर का फॉलो केली नाही तर फिटिंगची लाईन सरळ येत नाही. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे मुंड्यातले जे काही जॉईंट आहे तर ते सुद्धा वरखाली होतात. सो तसं होऊ नये त्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही बाही जोडायच्या आधी मुंडा आणि हा खालचा पार्ट व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही सेंटरला ठेवल्यावर ते चेक करायचं. तर बघा, आता इथे आपण परफेक्ट ते चेक करून घेतलं. त्यानंतर बघा, आता हा पार्ट आपण सरळ ठेवला, त्यावर आपल्याला ही जी काही स्लीव्ज आहेत तर ती उलटी ठेवायची आहे आणि ती पुरते की नाही ती एकदा चेक करायची. आणि महत्त्वाचं म्हणजे बाही जोडताना जो काही खोल भाग आहे तर तो पुढे येतोय की नाही ते सुद्धा आधी व्यवस्थित चेक करायचं. तर बघा, बाही इथे व्यवस्थित पुरत होती. तर बाही लांबीची ऑलरेडी आपण मार्किंग केलेली आहे. तर ती बाही लांबीची जिथे मार्किंग आहे तर उरलेलं तेवढं मार्जिन पकडून इथे आपण ही बाही जोडून घेत आहोत. बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे बाही जोडताना अजिबात खेचायची नाही आहे. जर खेचली तर कसं ते त्रिकोणी तिरका कपडा असतो तर तो स्ट्रेच होतो, आपण एक्स्ट्राचं कट करतो, बट ब्लाऊज फिनिशिंगला फिटिंगला आपल्याला परफेक्ट बसत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय व्यवस्थित थोडं थोडं असं लूज सोडतच आपल्याला ही बाही जोडून घ्यायची. बघा, परफेक्ट अशी जोडली गेलेली आहे. त्यानंतर बघा, इथं मुंड्यातले जॉईंट आणि ही बाही बरोबर एकावर एक येत आहे की नाही ते चेक करायचं. तर इथे एकदम परफेक्ट एकावर एक येत आहे. त्यामुळे आता आपण ह्या बाहीला इथे डबल टिपसुद्धा मारून घेत आहोत. लक्षात राहू द्या, बाहीला नेहमी डबल टिप मारायची असते. पण डबल टिप मारण्याच्या आधी एकदा बाही जोडल्यावर त्याचे मुंड्यातले जॉईंट आणि व्यवस्थित आपलं पूर्ण साईड पार्ट एकावर एक येत आहे की नाही तो चेक करायचा. सेम त्याच पद्धतीने बघा, दुसरी जी काही बाही आहे तर त्याचासुद्धा आपण सेंटर कट केलेला आहे. ती बरोबर बघा उलटी ठेवून घेतली, खोलगट भाग पुढे घेतला आणि एकदा चेक करायचं. तर ही बाही सुद्धा व्यवस्थित पुरते. ॲक्च्युली मी ज्या पद्धतीने कटिंग सांगितलेली आहे आणि जो काही बाहीचा चार्ट दिलेला आहे त्यानुसार जर का कटिंग केली तर शक्यतो आपल्याला बाही कमी किंवा जास्त होत नाही. त्यामुळे शक्यतो त्या स्टेप बाय स्टेप बाही कटिंगचा आणि ब्लाऊज कटिंगचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचंसुद्धा बाही आणि ब्लाऊज वगैरे एकदम परफेक्ट कटिंग पण होईल आणि बाही आपल्याला व्यवस्थित पुरेल सुद्धा. तर बघा, आता ही बाहीसुद्धा जी काही बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर मार्जिन उरते तेवढं सोडून आपण सेम त्याच पद्धतीने इथे जोडून घेत आहोत. अजिबात खेचायची नाही, मी पुन्हा पुन्हा सांगते. आणि मार्जिनसुद्धा व्यवस्थित एकसारखं शक्यतो पकडायचं आहे. तर बघा, ही बाहीसुद्धा आपण आता इथे फायनली जोडून घेतलेली आहे. त्यानंतर आता ही बाहीसुद्धा मुंड्यातले जॉईंट आणि व्यवस्थित आपला साईड पार्ट बरोबर आहे की नाही, साईड जिथे फिटिंग करणार ते चेक करायचं आहे. बघा, तर हे सुद्धा एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, तर आपण आता ह्या साईडच्या बाहीला सुद्धा डबल टिप देऊन घेऊयात. पुन्हा सांगते, डबल टिप देताना ही स्टेप फॉलो करायची. आधी मुंड्यातले जॉईंट आणि आपलं जिथे फिटिंग टाकणार आहे तो जो काही पार्ट आहे तर तो व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही हे चेक करायचं. ॲक्च्युली तो येतोच, कारण बाही जोडण्याच्या आधी मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने चेक केलं की हे सुद्धा येतं. पण बाय चान्स कधीतरी मार्जिन कमी जास्त झालं तर कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे शक्यतो चेक करून घ्यायचं. तर बघा, दोन्ही पण बाही मस्त परफेक्ट जोडून झालेल्या आहे. एवढंच नाही तर डबल टिपसुद्धा आपण दिलेली आहे. आता आपल्याला इथे टाकायची आहे ब्लाऊजला फिटिंग. ठीक आहे, तर आता फिटिंग टाकण्यासाठी बघा, आपण ऑलरेडी सेंटरपासून ठेवून जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते बाही जोडायच्या आधीच कट केलेलं आहे. तर फक्त मग बघा, सरळ ब्लाऊज ठेवून आपण पुन्हा एकदा चेक करून कडेकडेने इथे टिप मारणार आहोत. आता ही टिप मारताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं. त्याचबरोबर जिथे बाही जॉईंट आहे तर ते जॉईंट एकतर खाली किंवा एकतर वरती करायचं आहे, म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा, ही एकदम कडेकडेने टिप मारून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपण इथे किंचितसं बघा कट करून एकसारखं करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता एक साईडने टिप मारून झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा टिप मारून घेऊयात. या स्टेपमुळे काय होतं की आतल्या साईडने फिटिंग टाकल्यानंतर ब्लाऊज छान फिनिशिंगचं इथे रेडी होतो. आपल्याला इथे इंटरलॉक वगैरे करण्याची सुद्धा गरज पडत नाही. तर बघा, इथे सुद्धा सेम आपण कडेने आता एक टिप मारून घेऊयात आणि इथे बाही आणि ते जोडलेले आहेत
तर ते पार्टसुद्धा एक तर खाली किंवा एक तर वरती तुम्ही फोल्ड करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून हे जोडायचं आहे. हे बघा ते इथे सुद्धा टिप मारलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता हे ऑलरेडी एकदम सरळ आहे, त्यामुळे आपली फिटिंगसुद्धा सरळच येणार आहे. कारण की आपण फिटिंग सरळ येण्यासाठी स्टेप बाय स्टेप बाही जोडायच्या आधी ज्या काही टिप्स होतात आणि ज्या काही स्टेप होतात तर त्या स्टेप बाय स्टेपच आपण इथे बाही वगैरे जोडलेली आहे. ठीक आहे, तर बघा आता ह्या पद्धतीने ब्लाऊज आपण उलटा करून घेऊयात, कारण आता आपल्याला टाकायची आहे फायनल फिटिंग. तर बघा इथे व्यवस्थित प्रेस करायचं आहे, कारण की थोडं जरी कमी जास्त झालं तरी ब्लाऊज फिटिंगला चुकू शकतो, म्हणजे एक तर टाईट होऊ शकतो किंवा एक तर लूज होऊ शकतो. त्यामुळे इथे कडेने जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित प्रेस करायचं आहे. बघा बरोबर हुक पट्टी सेंटरला आणि लूप पट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला, या पद्धतीने एकावर एक आपण इथे ठेवून घेतलेली आहे. तर आता आपण इथे टाकणार आहोत फिटिंग. तर लक्षात राहू द्या, सगळ्यात आधी आपल्याला छातीचा चौथ्या भागाची मार्किंग करायची. तुमची जी काही छाती असेल त्याचा तुम्ही चौथा भाग घ्यायचा. तर इथे म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे तर हा आहे 32 साईजचा. तर 32चा चौथा भाग होतो 8 चोक 32. मग आत्ता आपल्याला सगळ्यात आधी छातीचा चौथा भाग म्हणजे 8 इंचाची मार्किंग करायची आहे. त्यासाठी बघा आता जो काही आपला हुकपट्टी आहे तिथून टेप ठेवायचा इथपर्यंत बघा, आणि बरोबर आता 8 इंचाला आपण इथे मार्किंग करून घेऊया चॉकच्या सहाय्याने. ठीक आहे, सेम दुसऱ्या साईडला पण आपल्याला मार्किंग करायची, पण तिथे बघा 1 इंचाची जी काही लूप पट्टी आहे तर ती सोडून टेप ठेवलेला आहे आणि मग आपल्याला इथे 8 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. ही जी काही टीप आहे खूप महत्त्वाची आहे, लक्षात राहू द्या. सेम त्याच पद्धतीने जी काही तुमची कमर असेल त्याच्या चौथ्या भागाची तुम्हाला इथे मार्किंग करायची आहे. तर बघा इथे मी 6:45ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि तिथे सुद्धा बघा हुकपट्टीपासून टेप ठेवला आणि लूप पट्टीच्या साईडने लूप पट्टी जी आहे 1 इंचाची ती सोडून टेप ठेवलेला आहे बघा, आणि मग कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या. बऱ्याचदा आपण डायरेक्ट जर टेप ठेवला तर मग आपली फिटिंग चुकते. त्यानंतर बघा या पद्धतीने दंडघेरचं निम्म घ्यायचं आहे. दंडघेर आहे 11, त्याचं निम्म होतं 5.5ला मार्किंग केली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा जो काही दंडघेर आहे तिथे सुद्धा बघा ह्या पद्धतीने टेप ठेवून आपण 5.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं आता बघा, फिटिंगचा मुंडा बरोबर आहे की नाही. आपल्या 7 आणि 2 लाईन होता म्हणजे 7.25 तर बरोबर आलेला आहे बघा. सेम इकडचा पण चेक करूयात, तर इकडचं पण बरोबर 7.25 आहे, म्हणजे आपण फिटिंगचे पॉईंट आपले बरोबर आहे. आता हे आपण 3 पॉईंट जोडून घेऊयात. तर बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट सगळ्यात आधी ह्या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्यानंतर हा जो काही दंडघेरचा पॉईंट आहे तर तो हे बघा व्यवस्थित बघा ह्या पद्धतीने पकडायचं आहे ॲक्च्युली, आणि मग पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचं. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचं सुद्धा जी काही फिटिंगची लाईन आहे तर तिथे सुद्धा बघा आपण ते लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. तर तुमच्या इथे लक्षात येईल की फिटिंगची लाईन दोन्ही पण साईडने बघा एकदम सरळ आलेली आहे. सरळ म्हणजे ॲक्च्युली ती तिरकी पण ती सरळ असते, कारण की ऑब्वियसली आपल्या छातीचा भाग हा जास्त असतो, कमरेचा भाग हा कमी असतो, त्यामुळे लाईन तिरकीच असते, पण ती तिरकी सरळ दिसली पाहिजे. ती मध्येच मुंड्याच्या तिथे एक तर आत एक तर बाहेर अशी नको. ठीक आहे, तर बघा आता जी काही आपण मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारायची आहे. तर बघा बरोबर एकावर एक पकडायचं आहे, इथे व्यवस्थित लॉक करायचं आहे डबल टिप देऊन. त्यानंतर मुंड्यातले जॉईंट एक तर खाली किंवा एक तर वरती असं फोल्ड करायचं आहे आणि बरोबर जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर बघा आता इथून सरळ खाली पण टीप मारत आलो की खाली सुद्धा आपल्याला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. तर फायनली जी काही मार्किंग केलेली होती त्यावर आपण बघा एक्झॅक्टली परफेक्ट अशी टिप मारून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा फिटिंगची मार्किंग आहे, तर त्यावर एक्झॅक्टली आता आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर तिथे सुद्धा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे, मुंड्यातले जॉईंट व्यवस्थित पकडायचे आहेत बघा. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की बघा आपल्याला एकदम काटोकाट इथे पुरलेलं सुद्धा आहे, मागचा पुढचा भाग काहीही कमी जास्त सुद्धा झालेला नाही आहे. मुंड्यातले जॉईंट सुद्धा एकदम परफेक्ट आलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फिटिंगची लाईन सुद्धा एकदम परफेक्ट अशी सरळ आलेली आहे. तर फायनली बघा फिटिंग टाकून झालेली आहे. त्यानंतर 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून आपण 4-5 टिपा इथे मारून घेऊयात. ठीक आहे, तर बघा फायनली आपला हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. आणि इथे बघा बघितल्या तुमच्या लक्षात येईल की फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे, त्यामुळे ब्लाऊज पण फिनिशिंगला खूप म्हणजे खूप सुंदर दिसतोय. एवढंच नाही तर बघा आपण जे काही इथे आपल्या ब्लाऊजच्या मुंड्यातले जॉईंट होते तर ते सुद्धा एकदम परफेक्ट एकावर एक आलेले आहेत. आता आपल्याला ब्लाऊजला करायची आहे इथे गळ्याला हात शिलाई, तर ती आधी करून घेऊयात आणि त्यानंतर ब्लाऊजचं लुक कसं दिसतं तर ते मी तुम्हाला दाखवते.
तर बघा मग फायनली 32 साईजचा कटोरी ब्लाऊज इथे आपला पूर्ण स्टिच करून झालेला आहे। तर बघा मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे की कटोरीचा टक्स तिरका होऊ नये त्यासाठी तो कसा जोडावा, पुढचा भाग जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, त्याचबरोबर आपण ही जी काही बघा हात शिलाईची पट्टी लावलेली आहे म्हणजे गळापट्टी, तर ती सुद्धा कशा पद्धतीने लावायची, कारण की बॅक साईडला जर का डिझाईन असेल तर आपल्याला पायपिंग वगैरे करता येत नाही, अशा वेळेस आपल्याला गळापट्टीच लावायची असते। तर प्रॉपर गळ्याचा आकार सुद्धा बघा गोल आलेला आहे, त्यासाठी ज्या पद्धतीने सांगितलेला आहे गळापट्टी सेम त्याच पद्धतीने लावा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा ब्लाऊजची फिटिंगची लाईन सरळ येत नाही, एवढंच नाही तर आपलं जी काही मुंड्यातले जॉईंट आहेत तर ते सुद्धा वरखाली होतात, तर ते तसं होऊ नये। तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला बाही जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, फिटिंगची लाईन सरळ येण्यासाठी कुठल्या गोष्टी कुठल्या स्टेप फॉलो करायच्या, काय काय चेक करत करत ब्लाऊज शिवायचा, तर हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून ब्लाऊज शिवून बघा, म्हणजे तुमचा सुद्धा ब्लाऊज परफेक्ट असा छानसा फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल। आणि बघा मग एवढंच नाही तर हा जो काही ब्लाऊज आहे तर त्याचा बॅकनेक सुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर आहे, तर तो सुद्धा म्हणजे कसा कटिंग स्टिचिंग करायचा त्याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे तो व्हिडिओ बघून तुम्हाला अशी डिझाईन सहज बनवता येईल आणि इथे तुमच्या लक्षात येईल की या डिझाईनमुळे सुद्धा ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक आलेला आहे। तर फायनली आपण डिझाईन सहित हा कटोरी ब्लाऊज पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे। तर तुम्ही सुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने शिवा, म्हणजे तुमची सुद्धा प्रॉपर छान अशी फिनिशिंग येईल। नक्कीच कस्टमरला सुद्धा तो ब्लाऊज फिनिशिंगला पण आवडेल आणि फिटिंगला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।